माझा आवडता मित्र मराठी निबंध। मित्र हा चांदण्याचा तारा, अंधारातही दाखवतो मार्ग, हा सुंदर सुसारा। मैत्री हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे। माझ्या अनेक मित्रांपैकी अनिकेत हा माझा खरा आणि आवडता मित्र आहे। तो केवळ सहकारी नसून माझ्या आयुष्यातील हिरा मित्र आहे। सच्चा, विश्वासू आणि प्रत्येक क्षणी साथ देणारा। अनिकेत हा शांत, मनमिळावू आणि हुशार आहे। मित्राच्या चेहऱ्यावरील हसू, हृदयातील भावना दर्शवून त्याचे हसू इतके सच्चे आहे की ते कोणाचेही मन जिंकतो। तो नेहमी इतरांना आधार देतो। अभ्यासात तो उत्तम, तरी कधीही अभिमान बाळगत नाही। ज्ञान असूनही विनम्र, हेच त्याचे खरे वैभव। त्याची कष्टाळू वृत्ती आणि निस्वार्थ वागणूक हेच त्याला सर्वांचा आवडता बनवते। आमची मैत्री शाळेतून सुरू झाली। मैत्रीची गंध अजूनही ताजी, वर्षानंतरही नाती अखंड राहिली। त्याच्या विश्वासार्हतेमुळे आमचं नातं दिवसेंदिवस दृढ होत गेलं। तो माझ्या सुखदुःखाचा खरा साथीदार आहे। संकटात जो मित्र उभा राहतो तोच खरा मित्र ओळखला जातो। एकदा परीक्षेच्या वेळी मी आजारी पडलो होतो, तेव्हा अनिकेतने स्वतःहून येऊन मला अभ्यासात मदत केली, नोट्स दिल्या आणि धीर दिला। मित्रांचा सहारा संकटातील खरा आधारा। कोणी दुःखी असेल तर तो प्रथम त्याला ओळखतो आणि मदत करतो। मित्राच्या डोळ्यातले आसू उघडू देत नाही, त्याला हसवण्याचा प्रयत्न करतो। तो कधीही खोटे बोलत नाही। चुकीची सूचना देण्याऐवजी तो प्रेमाने समजवतो। मित्र खरे बोलतो तेव्हा दुखतो, पण तेच कालांतराने उपयोगी ठरतं। नैराश्य आले तर तो नेहमी प्रेरणादायी गोष्टी सांगतो। अंधारात दिवा लावणारा तोच माझा मित्र अनिकेत सच्चा। अनिकेत फक्त माझाच मित्र नाही तर समाजाचा हितचिंतकही आहे। तो रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण सारख्या कार्यामध्ये सक्रिय सहभागी असतो। मित्र जगासाठी जगतो, तोच खरा मानवता बघतो। त्याच्या या सेवाभावी वृत्तीमुळे मीही समाजकार्याकडे आकर्षित झालो आहे। धन नाही तरी चालेल, पण मित्र नसले तर जगणे कठीण। अनिकेत हा माझ्या आयुष्यातील अमूल्य भाग आहे। त्याच्या सहवासात मी धैर्य, कर्तबगारी आणि मानवतेचे धडे शिकलो। मैत्री हे अमृताचे गोट जीवनात भरले नवे फुलवाट। तो केवळ मित्र नसून माझ्या यशाचा साक्षीदार, दुःखातील साथीदार आणि आयुष्याचा खरा ताबा आहे। अशा हिरा मित्राला भेटणे हे माझे सर्वात मोठे भाग्य आहे। मित्र मिळायला अनमोल जीवन झाले सुंदर आणि निर्मळ। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।